एखादा समाजामध्ये स्वतःचं काम न मांडता केवळ भावनिक भ्रम पसरवून काही मुद्दे पुढे रेटत आहेत. याविषयी आपल्याशी विस्तृत संवाद साधण्यासाठी आज माननीय नितीनजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी काळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासोबत संवाद साधावा. नमस्कार. आज जाहीर लोकसभेचा जाहीर प्रचार आता संपतोय आणि या 15 दिवसाच्या प्रचाराच्या कालावधीमध्ये प्रचंड धुराळा, आरोपाची राळ, न केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं, भावनिक राजकारण करायचं, सतत आणि सतत तीच कॅसेट वाजवायची, संवेदनशील असलेल्या, भावना प्रधान असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जनतेला भावनेच्या हिंदोळ्यात झोके देऊन आपला स्वार्थ साधायचा प्रयत्न महाविकास आघाडीचे उमेदवार ओम प्रकाश राजे निंबाळकर सतत करतायत. सतत प्रत्येक भाषणामध्ये, जाहीर सभेमध्ये, कॉर्नर सभेमध्ये एक टेप त्यांनी वाजविली आणि त्याचा तर कळसच काल 2 दिवसात केला की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. म्हणजे हे बिना धनाचे ही निवडणूक लढवतात. मी सर्व अर्थानं दुबळा आहे असं सतत लोकांना सांगायचं आणि जिल्ह्यात काही आता जत्रा सुरू आहेत, काही जत्रा झाल्यात की धन्ना मन्ना नावाचा एक जुगार असतो. त्या जुगारामध्ये तो मालक आपले स्वतःचे 2-4 खेळाडू माणसं त्या ठिकाणी उभा करतो आणि ते पैसे लावतात आणि पैसे लावल्यावर ते जिंकतात हे बघून सर्वसामान्य जत्रेकरू, यात्रेकरू, त्या ठिकाणी आलेले भाविक असतील, हे असतील, ते त्यांच्या फसव्या प्रकाराला डावात फसतात आणि ते पैसे लावतात आणि तो सगळा पैसा तो मालक काढतो. असा काहीसा प्रकार या मध्यंतरीच्या काळात झालेला दिसतोय. धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असं म्हणून निश्चित भावना चांगली असेल माहित नाही. शेतकऱ्यांनी 10 रुपये दिले, दुसऱ्यांदा चिंचोके विकून 1600 रुपये ओम प्रकाश राजे निंबाळकरांना प्रचाराला दिले. मी त्या मुलीच्या भावनेची कदर करतो. आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी त्या भावनेला सलाम करतो. नक्की चांगली भावना आहे, पण भावनेसाठी वातावरण निर्माण केलं. जर त्या भावनेपोटी चिंचोके विकून त्या मुलीनं 1600 रुपये जे काही रक्कम असेल ती ओम प्रकाश राजे निंबाळकरांना दिली, तर ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या महाविकास आघाडीच्या सर्व
पदाधिकारी प्रचारकांना माझी विनंती आहे, इतकं त्या मुलीच्या भावनेशी खेळू नका. कारण आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओ बघितल्यानंतर मी काही गोष्टी विचारायला त्या ठिकाणी विचारणार आहे. लाव रे व्हिडिओ. हा नाही रे, आलाय का तो व्हिडिओ? कुठे आहे? डाउनलोड झालाय का? मोठा करा ना त्याला, मोठा करता येत नाही का? कुठे गेला? झालं ना? मी व्हिडिओची क्लिप पण तुम्हाला देणार आहे. आता आपण हा व्हिडिओ पाहिला. हा शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचारासाठी पैसे देऊन माणसं आणली. चिंचोखे विकून ज्या मुलीनं प्रामाणिक भावनेनं तुम्ही केलेल्या वातावरणाला भुलून पैसे दिले, त्या मुलीच्या भावनेला हात घालून त्या भावनेची तुम्ही प्रतारणा करून ती भावना तुम्ही तुडवली आहे. 1600 रुपयात तुम्ही आज असे पैसे देऊ शकता? ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या पाठीराख्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही एकीकडे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणता. ही एक क्लिप आहे, ही काही हलगी वाजवणाऱ्यासारखी मॉर्फ टीप नाहीये व्हिडिओ केलेला. एक आहे, अशा प्रत्येक कॉर्नरला त्यांचे काल लाखो करोडो रुपये वाटले गेले. आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे की 1600 रुपये, 10,000, 10,000, 10,000, 30,000, 31,600 रुपयातनं, म्हणजे 31,600 रुपयाचे काल ही वाटप होतं का? आणि त्याचसोबत एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला लोकांच्या भावनेशी खेळायचा अधिकार कुणी दिला? या निमित्तानं तुम्हाला त्यांना प्रश्न विचारतो. त्यांचं नेहमीच असं आहे, पहिल्या इलेक्शनला त्यांच्या सोबत जे होते ते आता ज्यांनी त्यांना पहिल्यांदा मदत केली त्याच्यातला एकही माणूस त्यांच्या सोबत नाही. ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून यांच्या पेरणीला मदत केली, बँकेकडे गहाण ठेवून कर्ज काढून यांना पेरणा चालविण्यासाठी पैसे दिले, त्या तांबारे नावाच्या शेतकऱ्याला आता पंढरपूरला मठामध्ये राहायची पाळी येते. त्याच प्रमाणात
नाना माने नावाचा गौरचा शेतकरी, त्यांनी यांच्या अशाच भूलथापाला बळी पडून स्वतःच्या शेतीवर कर्ज काढून यांना मदत केली. त्यांची शेती 4 दिवसापूर्वी बँक नोटीसच्या माध्यमातून जप्त करते. ढवळे नावाच्या शेतकऱ्यानं, जो शिवसैनिक होता, त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता होता, अशा ढवळे नावाच्या शेतकऱ्यानं कर्जापोटी दिलेली जमीन, गहाण खत करून दिलेली जमीन आता वाचवू शकत नाही म्हणून दुर्दैवी आत्महत्या केली. त्या ढवळेच्या पत्नीचं कुंकू कुणी हरवलं, त्या लहान कच्च्या बच्च्या मुलाच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र कुणी हरवलं. मला वाटतं की हा सगळा देखावा आहे. ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई नाहीये. ही भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या त्यांच्या काळ्या पैसा तेढण्यामध्ये असेल किंवा मागच्या काही कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून कमवलेला पैसा हा वापरायचा, परंतु दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. मला आपल्या माध्यमातून या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हे पैसे वाटून तुम्ही ज्या प्रकारे आता भ्रष्ट मार्गाचा तुम्ही अवलंब केलात, कुठल्या तोंडानं तुम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांना सामोरं जाणार आहेत, हा प्रश्न आपल्या माध्यमातून विचारत आहे. धन्यवाद. आज दुपारी आम्हाला तो व्हिडिओ मिळालाय. तातडीने त्याच्यावर उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. संजय निंबाळकर असतील किंवा त्यावेळेस तत्कालीन 3-4 जे भारतीय जनता पार्टीचे होते, त्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून संचालक संजय निंबाळकर, त्रिंबक शेळके, आणखी 3 संचालकांनी 2010 मध्ये ओम प्रकाश राजे निंबाळकर यांच्या अशा गैरकारभाराला कंटाळून आपल्या पदाचे राजीनामे पण दिले होते. माणूस कसा आहे, काय वागतो, कसा वागतो, तो जेव्हा जेव्हा त्याच्या सोबत राहू कळत जाईल, तसं तसं त्यांचं स्वरूप कळतं. आज आम्हीच नाही, असंख्य कार्यकर्ते, परवा बिभीषण काळे कंटाळून राजीनामा देऊन त्यांच्या सोबत जे संचालक होते ते पक्षात प्रवेश करते झाले. शेवटी नारळ 15-20 रुपयाचा तो कळत नाही, लवकर येणार, लक्षात येत नाही. जसं लक्षात आलं, आम्ही आता प्रकट त्यांना विरोध करतोय. तर मी आज जनशक्तीच्या विरोधात धनशक्तीचा जो प्रचार केला जातो, प्रामाणिक भावनेनं चिंचा फोडून चिंचोके विकून आलेले पैसे मला मिळाले आणि त्या मुलीच्या भावनेशी खेळण्याचा जो प्रकार केला जातो, त्याच्या संदर्भात ही वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठीची ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे.